नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण आणखीन एक दिव्यांग हिताचा विषय घेऊन भेटतोय। मित्रांनो, आपण पाहतोय की सध्या बोगस दिव्यांगाचं पेव फुटलेलं आहे। आत्ताच नाही, हे अनेक वर्षापासून चालू आहे। एक दोन दिव्यांगाचं काय ते फ्रॉड झालं वगैरे हे समोर आल्यानंतर मात्र खडबडून जागे झाल्याचे ऍक्टिंग करत शासन प्रशासन यांनी आमच्याकडे एवढे दिव्यांग सापडले, हे सापडलं, असं सगळं चालू आहे खेळ। पुढे काय होणार आहे याच्याबद्दल कुणालाही काही शाश्वती नाहीये आणि ते असण्याचं कारण पण नाहीये, कारण त्याच्यामध्ये जे चालतं ते मात्र प्रत्येक दिव्यांगजनाकडनं बोललं जातं, प्रत्येक म्हणजे खऱ्या दिव्यांगजनाकडनं। तर हे सगळं चालू असताना मात्र आणखीन एक खऱ्या दिव्यांगजनाची अडचण होती, ती म्हणजे त्याची टक्केवारी। खऱ्या दिव्यांगजनाच्या प्रमाणपत्रावरची टक्केवारीमध्ये बरेच दिव्यांगजन समाधानी नाहीत, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, अगोदर दिलेलं जे प्रमाणपत्र होतं, महाराष्ट्र शासनाने जे दिलेलं प्रमाणपत्र होतं, याच्या अगोदर जी केलेली तपासणी होती त्या तपासणीमध्ये त्या दिव्यांगजनाची टक्केवारी जास्त होती आणि त्याच्यानंतर UDID किंवा त्या दुसऱ्या प्रोसेससाठी अप्लाय केल्यानंतर टक्केवारी कमी आली, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, जे दिव्यांग अगोदर तात्पुरते दिव्यांग होते आणि त्याच्यानंतर त्यांना 5 वर्षांनी 3 वर्षांनी परत फेर तपासणी करून पुढचं प्रमाणपत्र द्यायचं होतं, त्यावेळेस पण बरेच दिव्यांग हे टक्केवारीबद्दल साशंक आहेत। विषय तो नाहीये, टक्केवारी दिली म्हणजे ते चुकीचंच दिलं असं पण नाहीये। टक्केवारी कशी ठरवायची, दिव्यांग पर्सेंटेज कसं ठरवायचं याबद्दल शासनाने, केंद्र शासनाने वेळोवेळी गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईनला फॉलो करण्यासाठीच महाराष्ट्र शासनाने पण 14 सप्टेंबर 2018 रोजी एक परिपत्रक काढलं होतं। या 14 सप्टेंबर 2018च्या परिपत्रकामध्ये सर्व सविस्तर दिलेले की नेमकं वैद्यकीय मंडळे कोणते किंवा प्रमाणपत्राचे अर्ज कसा करायचा, त्याच्याबद्दल दिव्यांगत्वाची तपासणी आणि मूल्यमापन कसं करायचं, हे सगळं परिपत्रक 18ला काढलं होतं, 2018ला। पण त्याच्यानंतर 2024ला आणखीन एक ॲडव्हान्स्ड परिपत्रक, ज्याच्यामध्ये की छोट्या मोठ्या गोष्टीचा अभ्यास करून दिव्यांग टक्केवारी कशी ठरवायची याबद्दल दिलेलं आहे। हे सगळं असताना, हे सगळं चालू असताना, दिव्यांग टक्केवारी ची सगळी प्रक्रिया चालू असताना पण काही दिव्यांगजनाचं म्हणणं टक्केवारीमधली तफावत आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट जी की या 9 सप्टेंबर 2024च्या परिपत्रकात दिलेली आहे, त्या परिपत्रकामधला जर हा मजकूर वाचला, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज दिनांक 24/7/2024 रोजी झालेल्या निर्णयात केंद्र शासनाच्या दिव्यांग हक्क कायदा, म्हणजे आपला जो हक्काचा कायदा आहे 2016चा मधील कलम नंबर 49 मधील अपिलाबाबतच्या तरतुदी आणि 14/9/2018च्या शासन निर्णयातील तक्रार अपील इत्यादी मधील तरतुदीमध्ये विसंगती आहे आणि त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 म्हणजे कोणतं, 14/9/2018चं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकातील च्या शासन निर्णयामधील सुधारणा करणे आवश्यक असल्याने खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करत आहोत। म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने डिसेबिलिटी ऍक्ट 2016 मधलं 59 नंबरचं जे कलम होतं दिव्यांग प्रमाणपत्राबद्दलचं, ते कलम त्या संदर्भात लिहिलेलं आणि महाराष्ट्र शासनाचं 14/9/2018 संदर्भात लिहिलेलं परिपत्रक याच्यामध्ये थोडी तफावत आहे, म्हणून त्याच्यात सुधारणा केली आहे आणि ते सुधारणा करून आता ज्यांना वाटतंय एखाद्या व्यक्तीचे प्रमाणपत्राच्या स्वरूपावरून किंवा त्याला पाहिजे तसे प्रमाणपत्र न मिळाल्यास त्याला अपील करता येईल, या गोष्टीबद्दल आपल्याला अपील करता येणार आहे। अपील कुठं कुठं करायचंय, तर अपील हे विभागीय उपसंचालक यांना करायचे। विभागीय उपसंचालक किती आहेत? 8। ते विभागीय उपसंचालक कुठं कुठं आहेत, तर एक नागपूरला आहे वसंतनगर मध्ये, दुसरं छत्रपती संभाजीनगरला आहे बाबा पेट्रोल पंपाच्या जवळ, तिसरं कोल्हापूरला आहे करवीर येथे, चौथं अकोल्याला आहे राधाकिशन प्लॉट येथे, 5वं पुण्याला आहे संगनवाडी येथे,
6वं ठाण्याला आहे धर्मवीर नगर येथे, 7वं लातूरला आहे MIDC येथे आणि 8वं आहे नाशिकला शालीमार येथे. याबद्दलचे सगळे ॲड्रेसेस मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला तिथं जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन भेटायचं आहे. हे सगळं होत असताना आणखीन एक ठिकाणी अर्ज करता येतो तुम्हाला. समजा जर इथं जाणं अवघड असेल तर अधिष्ठाता म्हणजे जे मेडिकल कॉलेजेस असतात महाराष्ट्रामधील जेवढे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्या मेडिकल कॉलेजेसचे डीन म्हणजे अधिष्ठाता त्यांच्याकडे पण आपण तक्रार करू शकतो. तसंच जे समूह म्हणजे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटॅलिटी म्हणजे रुग्णालय मुंबई या ठिकाणी पण आणि त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आहे केंद्रीय संस्था प्रमुख. आता हे केंद्रीय संस्था कोण आहे तर याच परिपत्रकामध्ये त्याबद्दल दिलंय. संस्था प्रमुख ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर हाजी अली, ज्याला की आपण नाही का RTO कडे गेलो आणि RTOला ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल बोललो तर बऱ्याचदा ती केस रेफर होते हाजी अलीला. त्याच्यामुळे हाजी अली बऱ्याच जणांना माहीत आहे. त्याच्याचबरोबर आणखीन एक आहे संस्था प्रमुख अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज बांद्रा मुंबई. या ठिकाणी पण आपण आणि बाकीचे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय यांना पण आपण अर्ज करू शकतो. तर मेन खास करून 3 गोष्टी आहेत. विभागीय उपसंचालक, अधिष्ठाता, जे हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर केंद्रीय संस्था प्रमुख. तर या ठिकाणी आपल्याला तक्रार करायची आहे. तक्रारीमध्ये सरळ लिहा अर्ज, प्रति म्हणजे आपल्याला ज्याला कोणाला लिहायचं त्याला प्रति, अर्जदार, विषय, अर्जदार म्हणजे पूर्ण तुमचं नाव, विषय म्हणजे नेमकं काय विषय मांडायचा आहे तो, त्याच्यामध्ये सविस्तर खाली नमूद करा की मी असं आहे, माझं असं दिव्यांग प्रमाणपत्र या दिवशी घेतलेलं आहे. त्याच्या अगोदरचं जर काही प्रमाणपत्र असेल तर त्याचा उल्लेख करा. त्याच्यामधले याच्यामधले तफावत काय आहे या गोष्टी तिथं लिहा. लिहिल्यानंतर शेवटी खाली विनंती करा की या गोष्टीला मला न्याय मिळावा. आपण जर फेर तपासणीस मला बोलवत असाल तर मी येण्यासाठी तयार आहे किंवा आपल्या सूचना जशा असतील त्यानुसार मी चालण्यासाठी तयार आहे असं लिहून एक पत्र, असं लिहून एक मेल त्यांना सेंड करा. आणि त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया मला महाराष्ट्र शासनाच्या या पण निर्णयाचं स्वागत करायचंय. जसं STतल्या निर्णयाचं आरक्षणाबद्दलचा महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला की आता मात्र गाडीमध्ये प्रत्येक गाडीमध्ये ठीक आहे तिकिटामध्ये सवलत नसली तरी प्रत्येक गाडीमध्ये डिसेबल साठीचं आरक्षण आहे. मला फक्त स्लीपर कोच बद्दल बोलायचं आहे. मग त्याच्यात पण ठेवायला पाहिजे ठीक आहे. पण ही स्टेप आणि हा एक निर्णय महाराष्ट्र शासनाचा चांगला आहे. पण या निर्णयाबरोबर महाराष्ट्र शासनाने वैयक्तिक दिव्यांग हिताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट आहे आमदार फंड जे की तुम्ही सर्क्युलर काढलं 30 लाख रुपये वापरले जातात त्याचं नेमकं काय याच्याबद्दल पण बोललं गेलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट येते आता दिव्यांगजन समजा जे दिव्यांगजन नोकरीला आहे ज्यांना वाहन घ्यायचंय त्या दिव्यांगजनाच्या वाहन खरेदी मधल्या अडचणी आपण पाहताय. वाहनासाठीचा जो क्रायटेरिया दिलेला आहे तो कधी दिलेला आहे माहित नाही. 2019च्या अगोदरपासूनच ते चालू आहे. 2019ला एक नवीन परिपत्रक आलं तर त्या क्रायटेरियामध्ये वाहनाची लांबी म्हणजे 4 व्हीलर कारची लांबी ही 4000 mm असावी मिलीमीटर आणि इंजिन कॅपॅसिटी 1200 पेट्रोलसाठी आणि 1500 cc डिझेलसाठी असावी. आजच्या जमान्यामध्ये इतके चांगले रोड झालेले असताना आणि जर आपण वेबसाईट गुगल जरी केलं तरी किती गाड्या आहेत ज्या की दिव्यांगजनासाठी देऊ केल्या आहेत. मग अशा गाड्यांमध्ये ज्या दिव्यांगजनाच्या परिवारामध्ये 5 पेक्षा जास्त सदस्य आहेत. एक गोष्ट जो दिव्यांगजन स्वतः गाडी चालवू शकत नाही त्याला ड्रायव्हर घ्यावा लागतो. अशा दिव्यांगजनाला ही फक्त बाकीचे राहिलेले 4 जागा 4 सीट 5 सीटेड व्हेकल बलेरो वगैरे महिंद्राच्या 1-2 गाड्या आहेत ज्यांना की तुमचं 7 सीट मध्ये दिलेलं आहे. पण याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजे असं केंद्र शासनाला वाटत नाही का? तेच खितपत पडायचं आणि तेच केलेले निर्णय कंटिन्यू चालू ठेवायचे फक्त एवढंच आहे का? तर याच्यामध्ये पण थोडीशी सुधारणा व्हायला पाहिजे. 4000 cc पेक्षा 4500 cc असं जर केलं तर मात्र बऱ्याच गाड्या आहेत ज्या दिव्यांगजनाच्या फायद्याच्या असतील
परिवारावर फिरण्यासाठी 7 सीटर 6 सीटर अशा बऱ्याच गाड्या दिव्यांगजनाला उपयुक्त राहतील। याच्याबद्दल का विचार केला जात नाही माहित नाही, याच्याबद्दल विचार करायचाच नाही का अशी मानसिकता आहे का याच्याबद्दल पण माहित नाही। नितीन गडकरी साहेब जे की आपल्या देशाचं नाव मोठं करणारे जगाच्या पातळीवर आणि खरंच इमानदारीने मेहनत करणारा माणूस, ज्यांनी भारताचे रस्ते इतके चांगले केलेत, त्या रस्त्याची स्पीड, त्या रस्त्यावर बाकीच्या सगळ्या सुविधा, हे सगळं असताना दिव्यांगजनासाठी तेच जुने नियम का, हा एक प्रश्न येतोय। अपेक्षा ठेवतोय की हा व्हिडिओ जर समजा गडकरी साहेबांपर्यंत पोहोचत असेल तर ते या गोष्टीमध्ये काहीतरी निर्णय घेतील आणि दिव्यांगजनाचं भलं करतील। जसं 2023 एक परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये दिव्यांगजन ओनरशिप ही गोष्ट काढली, ही गोष्ट मात्र दिव्यांग हिताची होती। फक्त दिव्यांग हिताच्या गोष्टी कागदावर न ठेवता लागू कराव्या। काय होतं माहिती का, याच्याने एक होईल की नाही दिव्यांगजनाला वाटेल नाही राव आपल्यासाठी केलेले परिपत्रक या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी वापरल्या जातात, त्याचा उत्साह वाढेल। जो ऑलरेडी खचलेला असतो फक्त त्याच्यात इच्छाशक्ती हीच मजबूत असते, बाकी त्याच्या जीवनातल्या परेशानी त्यालाच माहिती आणि जावं त्याच्या नशिबी असं म्हणण्याची गोष्ट आहे की जो दिव्यांग आहे तोच दिव्यांग दुसऱ्या दिव्यांगजनाची परेशानी जाणू शकतो। सदृढ माणसाला दिव्यांगजनाची परेशानी कळणार नाही। जर कळली असती तर टोल नाक्यावरचा फक्त टोल वसूल करणारा तो एक माणूस तो दिव्यांगजनाला हुडूसपणाने तिसडेपणाने बोलला नसता। कुठे तुझी गाडी अल्टर केलेली, कशाहून तू म्हणतो, हे त्याच्याकडून आलंच नसतं। जर त्याला मनातून या गोष्टी करायच्या असत्या तर, जर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला या गोष्टी मनातून लागू करायच्या असत्या तर, जर त्याने 2023चं परिपत्रक वाचलं असतं तर अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारलेच नसते। बोलणं काम आहे, दिव्यांगजनासाठी मन जळतं, प्रत्येक दिव्यांगजनाच्या भावना आहेत, त्यांना आदर व्हावा, त्यांची कदर व्हावी असं वाटतं, म्हणून हे सगळं बोललं जातं। याच्या शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी एकच बोलतोय की जसं महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मंत्रालय ह्या सगळ्या गोष्टी, या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ना ते 70% कर्मचारी दिव्यांग घ्यावे, म्हणजे त्यांना दुसऱ्या दिव्यांगाची अडचण कळेल। तुम्ही कर्मचारी भरती करणार तर त्या ठिकाणी सदृढ कर्मचारी, या मंत्रालयापुरता तरी तो जो आरक्षणाचा क्रायटेरिया ना 5% वगैरे वगैरे, या दिव्यांग मंत्रालयापुरता तरी तो शिथिल करावा आणि 70% दिव्यांग त्या ठिकाणी नोकर म्हणून घ्यावे, मोठ्या पदावर पासून छोट्या पदापर्यंत, म्हणजे मात्र दिव्यांगजनाला न्याय मिळेल। आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो, पुढचा व्हिडिओ घेऊन आणखीन एक नवीन विषय आणि त्या विषयावर आपण बोलूया, भेटूया। धन्यवाद मित्रांनो।